महाराष्ट्राची खासियत स्वादिष्ट पोपटी रेसिपी। हिवाळा सुरू झाल्यानंतर अनेक वेळा आपल्या कानावर नाव येते ते म्हणजे पोपटी। अनेकांकडून गावाकडे होणाऱ्या पोपटी पार्ट्यांविषयी देखील ऐकले जाते। काही जणांना याबाबत माहिती आहे तर काही जणांना याची अजिबात कल्पना सुद्धा नाही। पण पोपटी पार्टीची मज्जाच काही वेगळी आहे। विशेषतः कोकणातील लोकांना याबाबत अधिक माहिती आहे। पोपटी म्हणजे काय आणि पोपटी रेसिपी काय असते, अर्थात पोपटी कशी बनवायची याबाबत आपण जाणून घेऊया। पोपटी म्हणजे नक्की काय असा प्रश्न अनेकांना पडतो। कोकणातील संस्कृतीतील आद्य प्रकार म्हणजे पोपटी। वालाच्या शेंगा या भांबुर्ड्याच्या पाल्यात एका विशिष्ट मडक्यात आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजवण्यात येतात। त्यामध्ये काही शाकाहारी तर मांसाहारी पोपटी असे प्रकार असतात। पण सहसा मांसाहारी पोपटी अधिक प्रमाणात खाल्ली जाते। भाजीपाल्यासह यामध्ये अंडी, चिकन घालून या पोपटीचा स्वाद अधिक वाढवण्यात येतो। हिरव्यागार भाज्यामुळे याला पोपटी रंग येतो आणि म्हणूनच याला पोपटी असे नाव किंवा पोपटी असे म्हटले जाते। विदर्भ आणि खानदेशामध्ये ज्वारी आणि बाजरीची कणसे भाजून हुरडा तयार करण्यात येतो। थंडीच्या दिवसात इथे हुरडा पार्ट्या चालतात। त्याचप्रमाणे कोकणात गावठी वालाच्या शेंगा पोपटी ही अत्यंत प्रसिद्ध आहे। शेतात अथवा शेताबाहेर पोपटी पार्टी करण्यात येते। तर आज आपण एका नदीच्या काठावर शेतात पोपटी लावणार आहोत। चला तर आपल्या जवळच्या व्यक्तींच्या सहवासात गप्पा गोष्टीमध्ये या पार्टी करण्यात येतात। पोपटी पार्टीमधील धमाल आणि रंगत असते। शिवाय या पोपटीची चव अत्यंत स्वादिष्ट असून अनेकांचा स्वाद हा कायमच्या लक्षात राहतो। पोपटी बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पोपटीमधील वालाच्या शेंगा, ओवा व इतर मसाल्यासह मटक्यात भाजलेल्यामुळे तुम्ही देखील खाल्ल्या तरी तुमच्या पोटाला किंवा शरीराला अजिबात बाधत नाहीत। यामध्ये गावठी शेंगांचा अधिक प्रमाणात वापर करण्यात येतो। पोपटी कशी बनवायची ते आज आपण जाणून घेऊया। पोपटी कशी बनवायची याबाबत तुम्हाला माहित आहे का? पोपटीमध्ये सर्वात जास्त वापर होतो तो म्हणजे भांबुर्ड्याचा पालाचा। पावसाळ्यानंतर हा पाला माळ रानावर शेतात उगवलेला मिळतो। या भांबुर्डीमध्ये औषधी गुणधर्म असतात।
पोपटीमध्ये हा पाला जेव्हा घातला जातो तेव्हा पाणी नसतानाही शेंगा चांगल्या शिजतात. तसंच आणि या शेंगांचा एकत्र स्वाद खूपच मस्त लागतो. आता पोपटी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर गावठी वालाच्या शेंगा, भांबुर्ड्याचा पाला, चिरलेला कांदा, बटाटा सालीसकट कापून, अंडी, मसाला लावलेले चिकन, ओवा, जाडे मीठ आणि मातीचे मडके. अगदी सोपी पद्धत आहे. बनवण्याची पद्धत आपण पाहूया. एक मातीचे मडके घ्या आणि तळाला भांबुर्डीचा पालाचा थर लावा आणि मग त्यावर शेंगांचा थर लावा. त्यात अंडी, बटाटे, कांदे, पुन्हा शेंगांचा थर लावा आणि मग जाडे मीठ किंवा ओवा चवीनुसार पसरवा. पुन्हा त्यावर शेंगांचा थर लावा आणि इतर साहित्यही टाका. सर्व व्यवस्थित थर लागले की मडक्यातील सर्व पदार्थ नीट बसलेत असे हलवून घ्या. त्यानंतर वरून भांबुर्ड्याच्या पाल्याने मडक्याचे तोंड बंद करा. नंतर मातीत छोटासा खड्डा खणून पोपटीचा मडका उपडा ठेवा. अवतीभोवती लाकडे, गवत, शेणी रचून आग पेटवा. मडके नसल्यास तुम्ही पत्र्याचा डब्याचाही वापर करू शकता, मात्र मातीत मडक्याची चव अधिक चांगली येते. चांगला धगही लागण्यासाठी मडक्यावर गोणपट टाका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मडक्याला सर्व बाजूने धग मिळण्याची गरज आहे. साधारणतः अर्धा ते पाऊण तास तुम्हाला हे ठेवावे लागते. पोपटी शिजली आहे किंवा नाही हे कळणार कसे तर हे कळण्यासाठी पाण्याचे 2 ते 3 थेंब टाकावे. लगेच गायब झाल्यास पोपटी शिजली आहे असं समजण्यात येते. त्यानंतर मडके उचलून एका पसरट भांड्यात किंवा पेपरवर किंवा केळीच्या पानावर उलटे करावे आणि मग तयार झालेली उकडलेली ही गरमागरम पोपटी खाण्यास एकदम तयार होते. तुम्ही ही या पोपटीचा लज्जतदार स्वाद घ्या. तोपर्यंत